आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू, पण ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली कोळसे किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला आता आपण बनवूया शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी आपण इथे 1/2 किलो शेंगदाणे घेतले, 75 ग्रॅम गूळ, वेलची पूड, थोडंसं साजूक तूप. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, शेंगदाणा लाडू आहे पण थोडेसे वेगळ्या प्रकारे करणार आहे आपण. तर आपण त्याच्यासाठी खजूर वापरणार आहे त्याच्यामध्ये. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. गॅस मीडियम आचेवरच ठेवायचा आहे, कारण जर मोठा केला गॅस तर शेंगदाणे आतून कच्चेच राहतील. त्याच्यासाठी मीडियम आचेवरच शेंगदाणे भाजायचे आहे. आपले शेंगदाणे भाजायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटे लागतील. शेंगदाणे एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे, त्याच्यामुळे त्याला खमंगपणा येतो. आणि आपले लाडू मग दाणेदार होतील. तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे किती छान भाजलेले. भाजताना थोडासा पेशन्स ठेवायचा, म्हणजे कुठलीही गोष्ट चांगली होते. आता आपण गॅस ऑफ करूया आणि आपले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता आपले शेंगदाणे बघा थंड झाले आहे. आपण आता त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. मिक्सरमध्ये बारीक करताना ऑन ऑफ करून बारीक करायचं. हे बघा मी कसं करते. शेंगदाणे असे चांगले भाजले गेल्यामुळे मस्त बारीक वाटून. हे बघू शकता तुम्ही, असं जाडसर ठेवायचे, एकदम पण बारीक करायचं नाही. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचा. आता त्याच्यामध्ये खजूर टाकून घ्यायचं. खजुराच्या सर्व बिया मी काढल्या. खजुरामुळे शेंगदाण्याच्या लाडूला एक वेगळीच टेस्ट येते. खूप छान लागतात लाडू. त्यानंतर वन टेबलस्पून साजूक तूप घेतलं मी. अजून एक अर्धा चमचा घ्यायचा. आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. आपले तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आले. आता आपण याचे शेंगदाण्याचे लाडू बनवूया.
लाडू छानपैकी वळवून घेऊया. आता नवरात्र चालू आहे, त्याच्यामुळं उपवासासाठी तुम्ही अशा प्रकारे लाडू करू शकता. दोन लाडू जरी तुम्ही खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटेल. खजूर टाकल्यामुळे या लाडूला खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं की हे आपले लाडू थोडे वेगळे आहेत, वेगळ्या प्रकारे बनवले. अशा प्रकारचे लाडू मला नाही वाटत अजून कोणीतरी सांगितले. हे बघा किती छान दिसतात आपले लाडू. बघा अशाच प्रकारे सगळे लाडू वळवून घ्यायचे. हे लाडू महिनाभर सहज टिकतात. हे बघा अजिबात टाळ्याला वगैरे चिकटतही नाही. मस्त खुसखुशीत लाडू. अशा प्रकारचे लाडू तुम्ही घरी नक्की करून पहा. आपले सर्व लाडू तयार करून झाले. बघा किती छान दिसत आहे. किती छान बाइंडिंग आली. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्सही नक्की करा.